गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। आपल्या सर्वांच्या घरी गणपती बाप्पाचे आगमन झालेले आहे आणि आपल्या लाडक्या बाप्पासाठी सर्वच जण छान छान गोडाचे पदार्थ बनवत असतील। मी पण विचार केला आमच्या घरच्या गणपती बाप्पासाठी काहीतरी एक युनिक असं मोदक बनवूया। तर मी आज बनवणार आहे आपल्या लाडक्या बाप्पासाठी बीटाचा मोदक। त्याला मी नाव दिलेलं आहे रेड वेल्वेट मोदक। चला तर मग असे युनिक आणि हेल्दी मोदकासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते आपण पाहूया। इथे मी एका ताटामध्ये सर्व साहित्य घेतलेलं आहे। अगदी कमी आणि मोजक्याच साहित्यांमध्ये हा मोदक तयार होतो। इथे मी 1.5 बीटाचा चुरा करून घेतलेला आहे। मिक्सर मध्ये करू शकता किंवा किसून घेऊ शकता। त्याबरोबर मी आपला काजू बदाम पिस्ता यांचा क्रश करून घेतलेला आहे, बारीक किसून घेतलेले आहे। पाव वाटी मी मिल्क पावडर घेतलंय, इलायची पावडर आहे, दूध घेतलेलं थोडंसं, लागलं तरच वापरा। इथे मी तुम्हाला सांगायला विसरले, मी पाव वाटी डेसिकेटेड कोकोनट आणि पाव वाटी साखर घेतली आहे। आता मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे, त्यामध्ये मी 2 मोठे चमचे तूप घेतलेलं आहे। कमी तुपात आपण हे स्टर फ्राय करणार आहे। मी इथे बीट पूर्ण त्या तुपामध्ये परतून घेणार आहे। बीटातलं पाणी आटेपर्यंत आपण मस्तपैकी परतून घ्यायचं आहे। तूप पूर्ण बीटाच्या चुऱ्याला लागलं पाहिजे। हा मोदक बनवण्यामागे माझे 2 हेतू आहेत। एक तर आपण गणपती बाप्पासाठी खास असा मोदक बनवतोय आणि दुसरं म्हणजे लहान मुलांना बीट तुम्ही असं खायला दिलं तर ते खाणार नाहीत, तर अशा प्रकारे करून द्याल ना मिठाईच्या मार्फत किंवा वड्या, तर ते खूप मजेने खातील। तुम्ही एकदा बनवून बघा, अति सुंदर, अति इतकं चविष्ट लागतोय मोदक। अगदी तुम्ही बाजारातली मिठाई आणता त्याप्रमाणे आहे। आणि हा एकदम हेल्दी मोदक बनणार आहे, कारण आपण यामध्ये डेसिकेटेड कोकोनट वापरणार आहे, आपण नट्स वापरणार आहे। तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही नट्स टाकू शकता। दूध आहे, मिल्क पावडर आहे आणि या सर्व जिन्नसांमुळे हा मोदक एकदम युनिक आणि हेल्दी असा बनणार आहे। तर यंदाच्या गणपती बाप्पाला तुम्ही हाच मोदक त्यांना नैवेद्य म्हणून द्या। आता मी इथे डेसिकेटेड कोकोनट टाकून घेतलेलं आहे, ते पण चांगलं रोस्ट करून घ्यायचं आपण तुपावरतीच, जोपर्यंत हे सर्व मिश्रण मिक्स होऊन याचं पाणी सुटत नाहीये। हे बघा, मिक्स करून घ्या पूर्ण। सगळे नट्स पण तुपामध्ये रोस्ट करून घ्या। मी वेगवेगळं तूप घेतलेलं नाहीये, 2 चमचे तुपामध्येच हे सगळं रोस्ट करते, त्यामुळे आपल्याला तूप पण कमी लागणार आहे। तर आहे की नाही हा मोदक युनिक असा। आपण काही वाटी भरून तूप घेत नाहीये, 2 चमचे जे सुरुवातीला मी घेतलेले तेवढंच वापरायचं आहे आणि हा मोदक बनवायचा आहे। आता बघा मिश्रण थोडं पाणी सोडतंय, अजून आपल्याला आटवायचं आहे। आपण यामध्ये आता साखर टाकून घेतोय। साखर, नारळाचा जो चुरा आहे तो, हे सर्व मिश्रण पूर्ण मिक्स होऊन द्यायचं आहे। साखर पण थोडं पाणी सोडेल, तर चांगलं रोस्ट करून घ्यायचं। एक 10 मिनिटं 15 मिनिटं लागतात रोस्ट करून घ्यायला। जेवढं तुमच्याकडे बीटाचं मिश्रण असेल तेवढं। मी 1.5 बीट घेतलं, त्यामुळे जास्ती मिश्रण नव्हतं, त्याप्रमाणे तुम्ही ठरवा किती घ्यायचंय। 1.5 बीटाला मी सर्व पाव वाटी घेतलेलं। एकदम स्लो गॅसवरती आपल्याला मिश्रण शिजवून घ्यायचंय। बीट बघा एकदम सुंदर रंग आलेला आहे आणि हा एकदम, या रंगावरून तुम्हाला माहिती पडत असेल बीटामध्ये किती पोषक तत्व असतील। बीट रक्त वाढवतो, रक्त शुद्ध करतो। रोज तुम्ही 1 ग्लास बीटाचा ज्यूस पिताय तर तुमच्या रक्तात पण वाढ होते, रक्त शुद्ध होतं, चेहरा तजेलदार वाटतो।
आता मी इथे इलायची पावडर टाकून घेतली 1/2 चमचा, ती पण चांगली मिक्स करून घेऊया मिश्रणामध्ये आणि परत आपण रोस्टिंगची प्रक्रिया पूर्ण करूया। पाणी सुकत चाललंय आणि मोदकाचं मिश्रण तयार होत आलंय। तुम्ही बघू शकता मिश्रण घट्ट होत चाललंय। आपण घट्ट झालेलं मिश्रण थोड्या वेळाने ताटात काढून घेणार आहे आणि मग पुढची प्रोसेस करूया। तुम्ही मिश्रण बघत राहा, मिश्रण बघा आता जाड होत चाललंय, म्हणजे आपण लाडू वाळू शकतो किंवा मोदक पण बनवू शकतो। आणि समजा करताना तुम्हाला हे मिश्रण करताना तुम्हाला असं वाटलं की अरे मिश्रणाला पाणी सुटतंय किंवा लाडू वळत नाहीये, तर तुम्ही डेसिकेटेड कोकोनट अजून यामध्ये टाकू शकता। आपण बघा आता दूध पावडर टाकून घेतलेली आहे, ही पण चांगली मिक्स करून घेऊया। ही लास्ट स्टेज आहे। दूध पावडरमुळे म्हणजे छानच लागतो लाडू किंवा मोदक, खूप सुंदर अप्रतिम अशी चव येते। तुम्ही कुठल्याही मिठाईमध्ये दूध पावडर वापरता तर तुम्हाला खवा टाकायची गरज लागत नाही, खूप सुंदर अशी चव येते त्याला। थोडे नट्स मी अजून घालून घेतले, ते सर्व मिक्स करून घेऊया। इथे मी मिश्रण थंड करून एका ताटात ओतून घेतलंय। आता ते पसरवून ठेवीन म्हणजे थंड होऊन जाईल। मिश्रण आता बऱ्यापैकी थंड झालेलं आहे, तर आपण आता एक मोल्ड घेऊया। त्यामध्ये थोडंसं तुपाचा हात लावून तुम्हाला जर आतमध्ये काजू किशमिश किंवा काजू बदाम पिस्ता याचे काप टाकायचे असतील तर टाकून घ्या। हे बघा मी तुम्हाला दाखवते तसा मोल्ड। माझ्याकडे 2 प्रकारचे मोल्ड आहेत, हा 3 वाला आहे आणि 2 वाला पण मोल्ड आहे। तर मी त्यामध्ये तूप लावून घेते आणि काजू बदामचे काप ठेवते। मग मिश्रण चांगलं घट्ट दाबून भरून घ्यायचं। तूप पहिल्या मोदकाला भरपूर लावून घ्या। आता मी तुम्हाला इथे करून दाखवते। आतमध्ये पिस्त्याचे तुकडे ठेवलेले आहेत आणि आता मिश्रण भरून घेणार आहे। अशा प्रकारे आपला पहिला मोदक बनवून तयार होईल। अगदी सोपी रीत आहे। बघा आपला मोल्डमध्ये मोदक भरून झालेलं आहे। मी तुम्हाला ते काढून दाखवते। अगदी हलक्या रीतीने काढा। सध्या मिश्रण थोडंसं हलकं कोमट असल्यामुळे तुमचा मोदक तुटू शकतो। अशा प्रकारे आपले सर्व मोदक करून घ्या। मी पण या प्रकारे सर्व मोदक करून घेतले। साधारणतः 10 मोदक म्हणजे 1.5 लीटरमध्ये बनलेले आहे। माझ्या अशा छोट्या रेसिपीजला जाणून घेण्यासाठी माझ्या इझी अँड सिंपल रेसिपीज विथ योगिताला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझं चॅनल अवश्य सबस्क्राईब करा आणि अशाच रेसिपीज करत राहा, खात राहा। थँक्यू।